छत्रपती संभाजीनगरच्या तापली या नाट्यगृहामध्ये फुले शाहू आंबेडकरी जलसा या कार्यक्रमामध्ये खूप भीमसैनिकांनी आणि बहुजनवादी नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला। तसेच आपल्यासोबत आहेत जे जे कामं केलं त्यांच्याकडून आपल्या या कार्यक्रमाविषयी काय प्रतिक्रिया आहे? तमाम कलाकारांचं, तमाम शायरांचं, तमाम गायकांचं मी खूप स्वागत करतो। गेली 2 दिवस 19 आणि 20 तारखेला समारोप होता। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये शाहीर देवांजी माळी असतील, सरदाजी वानखेडे असतील, चंद्रकांत दादा शिंदेदादा असतील, सपना खरात असतील आणि आज ज्या लोकांनी या वैद्यका चार चालवले अशा ॲडव्होकेट रागिनी बोधरे, उदासिंग दादा बोधरे यांच्या कन्या विजयजी सरपाते, शाहीर सोलापूरचे शाहीर आमचे राजा कांबळे, चेतन दादा चोपडे, रामचंद्र जाधव जे उपस्थित होते यांनी आजच्या कार्यक्रमाचा समारोप इतका सुंदर केला की मी खरोखरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री असतील या ठिकाणचे चौघांचे खूप आभार मानतो की त्यांनी फुले शाहू आंबेडकर जलसा या माध्यमातून प्रबोधनाचं पूर्ण काम, प्रबोधनाची चळवळ पुन्हा जिवंत करण्याचं काम केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासन हे शासन जनतेचं शासन आहे। ते कुठल्या पक्षाचं, कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं नसून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला पुढे घेऊन जाणारं शासन आहे असं मला वाटतं। आजच्या आलेल्या सर्व शाहिरांनी ज्या पद्धतीने फुले शाहू आणि आंबेडकर या मातीत, छत्रपती संभाजीनगरच्या मातीत पुनश्च निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, मला असं वाटतं इथं आलेले लाखो बांधव, इथं आलेले जे काही रसिक श्रोते होते ते आता निश्चितच बाबासाहेब आंबेडकर, फुले आणि शाहू यांचा विचार, यांच्या वैचारिक वारसा इथून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे। असं म्हणतात की माणूस जेव्हा अशक्त होतो त्याला रक्ताची बॉटल किंवा सलाईची बॉटल लावावी लागते, तशा पद्धतीने अशा जलसाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरच्या विचाराच्या गीताच्या माध्यमातून एक नवसंजीवनी, एक नवीन टॉनिक आम्हाला भेटतं आणि या टॉनिकच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुन्हा जोमानं काम करण्याची एक प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, ताकद मिळते। जलसे बाबासाहेबांचं एक सुंदर वाक्य मला आठवलं, बाबासाहेब म्हणतात की माझे 100 वाचले तर वामनाचे किंवा शाहिराचं एक गाणं, इतकी मोठी ताकद या जलशाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांच्या गीताच्या माध्यमातून आम्हाला मिळाली। या कार्यक्रमातून निश्चितच आलेल्या सर्व श्रोत्यांना, आलेल्या सर्व बांधवांना एक नवीन ऊर्जा, एक नवीन ताकद मिळाली असेल। भीमसैनिकांच्या आजच्या या कार्यक्रमातून काय संदेश दिला? भीमसैनिकांना मी एवढं सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं 75वं वर्ष आहे, सुवर्ण महोत्सव पण आपण या संविधानाकडे पाहत आहोत। मी भीमसैनिकांना एकच सांगेन, तुम्ही कुठल्या पक्षात आहात, कुठल्या चळवळीत काम करता, याच्यापेक्षा तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराशी किती प्रामाणिक आहात आणि किती इमानदार आहात हे महत्त्वाचं आहे म्हणून जाणून बुजून या ठिकाणी सांगतो। 75 वर्ष ज्या राज्यघटनेला झालेलं आहे त्या राज्यघटनेचा जलसा म्हणून, त्या राज्यघटनेचा, त्या संविधानाचे गौरव म्हणून आपण सर्वांनी प्रामुख्याने भारतीय संविधान तळागाळापर्यंत, घराघरापर्यंत, माणसापर्यंत पोहोचला पाहिजे। मी या देशातील तमाम भारतीयांना विनंती करतो, तुमच्या धर्माचा, तुमच्या जातीचा निश्चित तुमच्या डोक्याला असावा। घराच्या बाहेर पडत असताना भारतीय संविधान हा आमचा धर्मग्रंथ आहे, भारतीय संविधान हे माझे जीवन जगण्याचं एक शैली आहे, भारतीय संविधान म्हणजे श्वास आहे, भारतीय संविधान हा आमचा रक्तपुरवठा आहे, भारतीय संविधान म्हणजे तुमचं आणि आमचं जगण्याचं साधन आहे। हे जोपर्यंत आपण मान्य करणार नाही तोपर्यंत भारतीय संविधान तळागाळापर्यंत पोहोचणार नाही। मी या चर्चेच्या माध्यमातून भीमसैनिकांना एवढंच आवाहन करेन की कुठेही राहा, भारतीय संविधानासाठी, बाबासाहेबांच्या विचाराला जपण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ, एकत्र आलं पाहिजे। गट बाजूला सोडून भारतीय संविधानासाठी, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी पक्ष, संघटना बाजूला सोडून आपण एक झालं पाहिजे। बाबासाहेबांचं स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल तर एक झाल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही। हे होते आपल्या